हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, 16वा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, यालाच आपण दिवाळीचा हप्ता म्हणू, यालाच आपण भाऊबीजेची ओवाळणी म्हणू. हा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेल्या लाडक्या बहिणींनो, अत्यंत आनंदाची बातमी आली आहे. खुशखबर, खुशखबर, खुशखबर आली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आत्ताच एक मेसेज आलेला आहे. 4/11/2025 चा मेसेज आहे. SBI अकाउंटला म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाला ₹1500 क्रेडिट झालेले आहे. डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट रुपीज 1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट. लाडक्या बहिणींनो, तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये चेक करा, पैसे जमा झालेत की नाही. ज्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे आले आहेत त्यांनी चेक करून नक्की कमेंट बॉक्समध्ये काय करा, कमेंट करा, पैसे जमा झाले म्हणून. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणी अपात्र होत्या त्या बहिणींना पैसे भेटणार आहेत का? ज्या बहिणींना जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे भेटले त्यांना भेटणार आहेत का? त्याचबरोबर हे वितरण किती वाजता सुरू झाले? कोणत्या बहिणींना आज मिळणार आहे? कोणत्या बहिणींना उद्या मिळणार आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे? सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला सगळ्याच गोष्टी या ठिकाणी मिळणार आहे. बघा, काल स्वतः आदितीताई तटकरेंनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये ही माहिती दिली होती, की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता उद्यापासून सुरू काय होणार आहे? सुरू होणार आहे. हा हप्ता वाटप सुरू झालेला आहे. तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि लाडक्या बहिणींनो, सोबतच त्यांनी याच पोस्टमध्ये सांगितलं होतं, सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार सीडिंग ज्या बँकमध्ये त्यांचा आधार आणि लिंक असेल त्याच बँक खात्यामध्ये पैसे येणार आहे असं सुद्धा त्यांनी या पोस्टमध्ये सांगितलेलं होतं. त्याच्याच खाली त्यांनी सांगितलेलं होतं, की ई-के-वाय-सी ही जी प्रक्रियेची शेवटची दिनांक आहे 18 नोव्हेंबर, त्याच्या आधी तुम्ही पूर्ण करावी ई-के-वाय-सी, ही सुद्धा माहिती त्यांनी काल त्यांच्या पोस्टमध्ये दिलेली होती. सोबतच त्यांनी म्हटलेलं होतं, फोटो टाकून म्हटलेलं होतं, की ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी सोबतच त्यांची हाफ ई-के-वाय-सी काय आहे आणि सांगितलेलं होतं, की म्हणजे 2 ते 3 दिवस हा जो हप्ता वितरण आहे तो सुरू राहणार आहे लाडक्या बहिणींनो. बघा, आणि असाच पद्धतीचा एक मी व्हिडिओ घेऊन तुम्हाला सांगितलं होतं, की 48 तासामध्ये पैसे येणार आहे लाडक्या बहिणींनो. 13 तास झाल्यानंतरच तुमच्या अकाउंटला पैसे झालेत. म्हणजे आपण किती ऑथेंटिक आणि कॉन्फिडेन्शियल व्हिडिओ बनवतो तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, की जे प्रूफ मी तुम्हाला तुमच्या समोर दाखवत आहे, ते प्रूफ बघा. डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ रुपीज 1500 क्रेडिट टू युअर अकाउंट. आणि जर तुम्ही तारीख बघितली दिसेल 4/11/2025, म्हणजेच लाडक्या बहिणींनो, पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे. तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ज्या बहिणींच्या अकाउंटमध्ये आलेले नाही आहेत त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगावं, की अजून आम्हाला जमा झालेले नाही आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, त्याच्यापूर्वी माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच 15वा हप्ता कोणत्या बहिणींना भेटलाय? कारण ज्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलाय त्यांना पैसे वाटप होणार म्हणजे होणार. त्याच्यानंतर त्यांचं स्टेटस अप्रूव्ह आहे का हे सुद्धा त्यांनी चेक करावं. कारण त्यांचं जर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट या वेबसाईटला जर स्टेटस अप्रूव्ह असेल तर त्यांना पैसे भेटणार नाही. आणि त्याच्यानंतर त्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह पाहिजे, म्हणजेच तुमचं बँक सीडिंग योग्य पद्धतीने झालेलं असावं. अन्यथा तुम्हाला पैसे भेटणार नाही. त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो, या बहिणींना काय मिळणार आहे? 16वा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. यांच्या 3 कंडिशन फुलफिल असल्या तर. चौथी कंडिशन अशी आहे, ज्या बहिणी जूनमध्ये, जुलैमध्ये आणि ऑगस्टमध्ये अपात्र होत्या, त्यांच्यापैकी काही बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटला. बरोबर? पण काही बहिणी अशा अशा होत्या, की त्यांना सप्टेंबरचाही हप्ता भेटलेला नाही. अशा बहिणींना हप्ता भेटणार आहे का 16वा? तर येस, अशा बहिणींना 16वा हप्ता भेटणार आहे. कारण सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा काही पात्र बहिणींची जी यादी होती ती अपडेट झाली आहे आणि ते तुम्हाला भेटणार आहे. याच्यानंतर लाडक्या बहिणींनो, 17वा हप्ता कुणाला भेटणार? कारण 17व्या हप्त्यासाठी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे. विदाऊट ई-के-वाय-सी तुम्हाला पैसे भेटणार नाही. पण जर इथे तुम्हाला कोणी विचारलं, की 16व्या हप्त्यासाठी ई-के-वाय-सी लागते, कोणी म्हटलं, तर लागणार नाही. ई-के-वाय-सी चुकली तरी काही हरकत नाही. ई-के-वाय-सीचा फॉर्म म्हणजे तुम्ही काहीच केलं नाही, हाफ के-वाय-सी केली, फुल केली, ई-के-वाय-सी चुकली, नाही केली तरी सुद्धा 100% तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार. पण 17वा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल, कारण की निवडणूक लागणार आहे, निवडणुकीच्या पूर्वीच, आचारसंहितेच्या पूर्वीच 17वा हप्ता भेटावा, ही सुद्धा सरकारकडे आपल्या मागणी आहे. म्हणून तुम्हाला 16वा हप्ता भेटणं गरजेचं आहे.
तुमचं स्टेटस अप्रूव्ह पाहिजे, तुमचं डीबीटी ॲक्टिव्ह पाहिजे आणि त्याचबरोबर तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झाली असेल, तरच तुम्हाला 17व्या हप्त्यानंतरचे पुढचे हप्ते मिळतील, अदरवाईज मिळणार नाही. त्याचबरोबर त्यांनी लाडक्या बहिणींनो शेवटचे 14 दिवस राहिले होते. बरोबर? 14 दिवस राहिलेले आहेत आणि या 14 दिवसांमध्ये पती नाही, वडील नाही. या बहिणींसाठी स्वतः आदित्य तटकरेंनी हाफ के-वाय-सी करून घ्या, अशी माहिती दिलेली आहे. तर ही हाफ के-वाय-सी कशी करायची याबद्दलची सविस्तर माहिती सुद्धा मी देतोय. बघा http://लाडकीबहीण.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळाला जायचं. इथे गेल्यानंतर लाडक्या बहिणींनो, हे जे तुम्हाला दिसतंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा. याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका, कॅप्चा कोड टाका आणि मी सहमत आहे वर टिक करा. ही हाफ के-वाय-सी कोणी करायची? ज्या बहिणींकडे पती नाहीये, ज्या बहिणींकडे वडील नाहीयेत, ज्या बहिणी अनाथ आहे, बरोबर? ज्या बहिणींच्या राशन कार्डमध्ये कोणाची इन्फॉर्मेशन नाही, अशा बहिणींनी हाफ के-वाय-सी करून ठेवा. अन्यथा तुमचा लाभ काय होऊ शकतो? बंद होऊ शकतो. म्हणून लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला पुढचे हप्ते पाहिजे असेल, तर तुमची ही के-वाय-सी कंप्लीट करून ठेवा. सगळं झाल्यानंतर ओ-टी-पी येईल, ओ-टी-पी सबमिट करा आणि लाडक्या बहिणींनो, अशा पद्धतीने तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत. सांगा, तुमच्यापैकी कोणत्या-कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले आहेत? नक्की सांगा लाडक्या बहिणींनो. ही खुश खबर आहे. महाराष्ट्रातील बहिणींपर्यंत पाठवा, शेअर करा, जेणेकरून प्रत्येक लाडक्या बहिणींना जी दिवाळीची, भाऊबीजेची ओवाळणी आहे, ही भेटली असेल आणि आता त्यांना शांत मिळेल. सोबतच लाडक्या बहिणींनो, 17वाही हप्ता आपल्याला पाहिजे आहे. तो सुद्धा आपण सरकारला मागतोय. कारण की आचारसंहिता लागली की मग आपल्याला काही भेटणं नाही. म्हणून आता आपण ती मागणी सरकारकडे जोराने पकडून धरूया. थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत